नमस्कार. सप्तरंग यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण माझं घर या प्रकल्पावर राजश्री कांबळे आणि राहुल लोंढे यांचा मुलगा अद्विक याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बीजतुलेच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहोत. सर्वच कार्यक्रम भव्य दिव्यकरणाकडे आपला कल वाढला आहे. या साऱ्या भाऊ गर्दीत आज एका आगळ्या वेगळ्या वाढदिवसाचा कार्यक्रम होत आहे. यात होतोय एक अनोखा कार्यक्रम आणि तो म्हणजे मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला होतीये त्याची बीजतुला. बीजतुला दुर्मिळ अशा बियांनी केली आपल्या लाडक्या मुलाची तुला. माणसाचं आणि निसर्गाचं अतूट असं नातं आहे. आपल्याला जगण्यासाठी लागणाऱ्या अन्न, हवा, पाणी या गरजा पूर्ण करण्यासाठी वृक्षांची खूप मोठी साथ मिळत असते. परंतु या वृक्ष संवर्धनाकडे आपल्या साऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे. दिवसेंदिवस आपण या वृक्ष कत्तलीचे दुष्परिणामही भोगत आहोत. नवीन पिढीच्या हातात आपण काय देत आहोत? तर दूषित पर्यावरण. मात्र आता वेळ आली आहे याचा गांभीर्यानं विचार करण्याची. आपल्या समोर एक चांगलं उदाहरण दाखवून दिलं आहे राजश्री आणि राहुल या आईबाबांनी. आपल्या मुलावर वृक्ष संवर्धनाचे संस्कार करणाऱ्या या पालकांचं हार्दिक अभिनंदन. राहुल, अद्वैतचा इतका सुंदर पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? नमस्कार, मी राहुल लोंढे. लातूरमध्ये मागचे बरेच 10 वर्ष झालं मी राहतोय. परंतु लातूर मधल्या एकूण पर्जन्यमान बघता, वृक्षांची संख्या बघता होती की लातूर सगळं जे नवं ते लातूरला हवं ते होतंय. परंतु वृक्षांच्या बाबतीमध्ये लातूर हे मागास मध्ये गणलं जातं. परंतु वृक्षांची लागवड झाली पाहिजे, वृक्ष जपली पाहिजेत हे आम्ही मागच्या बऱ्याच वर्षापासून सांगतोय. लातूर वृक्ष असेल, सह्याद्री देवराई असेल, या माध्यमातून लातूरमध्ये कामही करतोय. वृक्षासंबंधी लागवड झाली पाहिजे, रुजली पाहिजे, ती जपली पाहिजेत आणि वाढली पाहिजेत हा विचार घेऊन आम्ही लोकांमध्ये काम करतोय. तर तोच विचार घेऊन विविध जे उपक्रम होतील किंवा आपले घरगुती जे कार्यक्रम होतील तर त्या माध्यमातूनही आपण अवेअरनेस करू शकतो का असा प्रश्न आला. आणि आम्ही आमच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचा हे औचित्य साधलं आणि आम्हाला असं वाटलं की लोकांपर्यंत जाण्याचा आणि आपल्या पाहुण्या रावळ्यांपर्यंत जनसामान्यामध्ये हा मुद्दा घेऊन जाण्याचं हे चांगलं माध्यम आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की या कार्यक्रमामध्ये आपण बीजतुला करायला हवी आणि आम्ही ती बीजतुला केली. या बीजतुलेसाठी रामदास कोकरे सर असतील, जिल्हा प्रशासनाने आम्हाला मदत केली, त्यासोबत सह्याद्री देवराईचे आमचे मेंबर आमच्या सोबत होते, लातूर वृक्षचे पदाधिकारी आणि एकूण सर्व टीम आमच्या सोबत होती. त्यामध्ये बरेच पदाधिकारी आहेत, या सर्वांनी सहकार्य केलं. आमचे जे काही पाहुणे या ठिकाणी आले होते त्यांच्यासाठी हा एक वेगळा उपक्रम होता. त्यांना हा उपक्रम खूप आवडला. जेव्हा लोकांनी केलं, लोकांमध्ये हा उपक्रम गेला आणि लोकांना झाडांप्रती प्रेम निर्माण होण्यामध्ये आणि झाडं लावण्यामध्ये, रुजवण्यामध्ये आणि विशेष म्हणजे ते जपण्यामध्ये, मोठं करण्यामध्ये आम्ही काहीतरी एक काम केल्याचं आम्हाला समाधान या माध्यमातून मिळालेलं आहे. राजश्री, वाढदिवस म्हणलं की खूप मोठा इव्हेंट, खूप गाजा बाजा, मस्ती धमाल असं असतं. पण तुम्ही अद्विकचा वाढदिवस खूप एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाने साजरा करत आहात. त्याच्या पाठीमागचे तुमचे विचार काय आहेत? आम्ही वाढदिवस मोठा न साजरा करता बीजतुला करून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि दुर्मिळ प्रकारच्या प्रजातींच्या बिया एकत्र करून आम्ही ही बीजतुला करून आमच्या अद्विकचा वाढदिवस साजरा केलेला आहे. आपल्याकडं मुलांमध्ये सात्विक वृत्तीची जोपासना व्हावी यासाठी कुटुंबात बाळ जन्माला येण्यापासून त्याच्या विवाहापर्यंत विविध संस्कार केले जातात. पण हे ठराविक कुटुंबातच आहे. पण जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन आपलं माणूस पण जपण्यासाठी, पर्यावरण सांभाळण्यासाठी एका महत्वाच्या संस्काराची गरज आहे आणि तो म्हणजे बीजसंस्कार. चला तर मग आजपासून आपणही घडवूया हा नवा संस्कार, बीजसंस्कार. तुकोबांनी म्हटलंच आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली